जर तुम्हाला सीबीआय अधिकारी किंवा पोलीस अधिकारी असल्याचा फोन आला तर सावधगिरी बाळगा, कारण अशाच एका तोतया सीबीआय पथकानं कर्नाटकच्या बेळगाव शहरात राहणाऱ्या 81 वर्षीय व्यावसायिकाला गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून तब्बल 15 कोटी 45 लाख रुपयाचा गंडा घातल्याचं समोर आलंय। या प्रकरणी बेळगावी शहर सायबर क्राईम ब्रँचने हैदराबाद येथून दोघांना अटक केली असून आतापर्यंत त्यांच्याकडून 2 कोटी वसूल केले आहेत। व्यंकटेश शरद नाईक आणि देवागत श्रीपाद नाईक अशी संशयितांची नावं आहेत। काय आहे प्रकरण पाहूयात सविस्तर वृत्तांत। बेळगावातील 81 वर्षीय व्यावसायिकाला 7 फेब्रुवारीला दोघांचा फोन आला। फोनवर बोलणाऱ्यांनी ते सीबीआयचे मोठे अधिकारी असल्याचं सांगितलं। त्यातील एकानं व्यावसायिकाला भीती घातली, तुमच्या नावानं 2 सिम कार्ड नोंद झाले आहेत, एक तुमच्याकडे आहे पण दुसरं जेट एअरवेजचे मुख्य अधिकारी नरेश गोयल यांच्याकडे आहे, तेही तुमच्याच नावावर आहे। याच सिमवरून गोयल यांनी मोठा घोटाळा केला आहे, पण तुमच्या नावे सिम कार्ड असल्यामुळे तुम्हीही गोत्यात येणार आहात, अशी थाप या ठगांनी ठोकली। यामुळे व्यावसायिकाच्या मनात देखील भीती निर्माण झाली। हा काय प्रकार आहे हे त्यांना समजायला मार्ग नव्हता। अशा प्रकारे त्यांना डिजिटल अरेस्ट केल्यानंतर ठगांनी पुढची चाल खेळली। या प्रकरणामधून बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडे काही पैशांची मागणी केली। त्यानुसार 18 मार्च ते एप्रिल 2026 या कालावधीत त्यांनी व्यावसायिकाकडून चक्क 15 कोटी 45 लाख रुपये उकळले। जवळपास 6 आठवडे व्हिडिओ कॉलसह अनेक कॉल त्यांनी केले होते। त्यानंतर व्यावसायिकाला सत्य समजलं। त्यांनी लगेच पोलिसांना गाठून तक्रार दिली। या तक्रारीची गंभीर दखल घेऊन बेळगावी शहर सायबर क्राईम ब्रँचनं तपास सुरू केला। ही रक्कम हैदराबाद, गोवा, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली होती। त्यानंतर 6 एप्रिल रोजी सायबर कमांड युनिटच्या पथकानं हैदराबादमधील विविध ठिकाणी छापे टाकले आणि 2 संशयितांना अटक केली। व्यंकटेश शरद नाईक आणि देवागत श्रीपाद नाईक अशी या संशयितांची नावं आहेत। दरम्यान आतापर्यंत संशयितांकडून 2 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत। पुढील तपास चालू आहे, त्यामुळे तुम्हालाही अशा प्रकारचे कॉल आल्यास सावधगिरी बाळगा। गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।